आज मी तुमच्याशी चवीला भन्नाट आणि चमचमीत असं काळं चिकनची रेसिपी शेअर करणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सर्व रेसिपी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व छानपैकी समजून जाईल। त्यासाठी काय केलेलं आहे, मार्केटमधून मी अर्धा किलोच्या हिशोबाने हे चिकन बनवलेलं आहे। अर्धा किलो चिकन आणलं होतं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा मी ते एव्हरेस्टचा तिखा लाल इथे टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं लिंबू, अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि हे जे सर्व मसाले आणि लिंबू आहे ना, हे सर्व आपल्याला आता ह्या चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर बघा, सर्व मसाले असे चिकनला छानपैकी चोळून ठेवायचं, 10-15 मिनटं रेस्टसाठी बाजूला ठेवायचं। आता आपण पुढची तयारी करूया। एक अशी जाळी घ्यायची, जी गॅसच्या फ्लेमवरती ठेवायची, त्यावरती एक कांदा आपल्याला असा मधोमध कापून घ्यायचा आहे आणि अर्ध वाटी सुकं खोबरं, 2 तिखटवाल्या मिरच्या, ह्या सर्व आपल्याला आता मस्तपैकी एकदम काळं होईस्तोवर छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तर बघा, आता हे ग्रेव्हीसाठी आपण पुढे याचा वापर करणार आहोत। तर हे असं भाजल्यामुळे ना, ग्रेव्हीला अशी अप्रतिम अशी ह्याची चव येते। तर आलटून पलटून आपल्याला काय करायचं आहे, हे जे सर्व कांदा आहे, खोबरा आहे, मिरची आहे, हे छानपैकी काळं होईस्तोवर ह्याचा काळा रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी बघा, आता हे सर्वीकडून वरतून कालतून मस्तपैकी आपल्याला आलटून पलटून हे भाजून घ्यायचं आहे। आता ह्याचा रंग तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आता हे भाजलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा, चिमट्याच्या साहाय्याने एकदम सावकाश अलगदपणे तुम्ही हे सर्व जे साहित्य आहे हे भाजून घ्यायचं आहे। आता ह्याचा जो वापर आहे ना, पुढे आपण ग्रेव्हीसाठी करणार आहोत। आता हे भाजून झालं की आपल्याला काय करायचं आहे की थंड होण्याची थोडीशी वाट बघायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचा पुढे वापर करायचा। बघा, कांद्याला मस्तपैकी आता असा रंग आलेला आहे। आता ह्याचा सर्व भाजून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे। आता एका प्लेटमध्ये हे सर्व काढायचं आणि ओबडधोबडच असं मी हे चिरून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य टाकून घ्यायचं। 10 ते 12 पाकळ्या आता लसणीच्या घेतलेल्या आहे। अर्धा 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे आणि जे सर्व साहित्य ना, अगदी थोडं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे वाटण। आता आपण एक कढई घ्यायची आहे। चिकन आता आपण फोडणीला टाकणार आहोत। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, अर्धा बारीक चिरून कांदा फोडणीला टाकलेला आहे। मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे, कांदा छानपैकी लाल भाजला गेला की हे मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून द्यायचं। आता चिकन जे आहे ना, सर्व छानपैकी आता आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या फोडणीमध्ये आणि परतल्यानंतर आपल्याला बघा, एक 2-3 मिनटं परतलं की याच्यावरती झाकण देऊन 3-4 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आता हे फोडणीमध्ये जे चिकन शिजत आहे, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला पुढे काही मसाले ॲड करून घ्यायचे आहे। तर आता ह्या चिकनसाठी आहे ना, मी काळा मसाला मार्केटमधून आणला होता। सवाईचा काळा मसाला जो मिळतो, तर तो मी आणला होता। त्याच्यामध्ये आपल्याला मी तो 1 ते 1.5 चमचा काळा मसाला घेतलेला आहे। 1 चमचा इथे एव्हरेस्टचा तिखा लाल, पाव चमचा इथे हळद पावडर घेतलेली आहे। सर्व मसाले आपल्याला चिकनमध्ये टाकायचे आणि मस्तपैकी ह्या चिकनमध्ये हे मसाले कोट करायचे, परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून सर्व चिकनला हा मसाला लागला जाईल। आता बघा, चिकनला चांगल्यापैकी कोट झाला मसाला की ह्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे, हे सर्व वाटण आता आपल्याला चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे। चिकनमध्ये हे वाटण टाकलं की छानपैकी परतून घ्यायचं आणि सर्व चिकनला हे जे वाटण आहे ना, हे मॅरिनेट करायचं आहे। मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी बघा, हे वाटण आता भाजलं जसं जसं जाईल तशी याची चव चिकनमध्ये अप्रतिम अशी उतरत जाते। आता हे जे सर्व चिकन आहे, पुन्हा एकदा आता हे अर्धवट शिजलेलं चिकन आहे, पुन्हा एकदा त्याच्यावरती आपल्याला एखादं ताटली ठेवायची, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हे जे नंतर पाणी आहे, तर हेच पाणी तुम्ही नंतर ग्रेव्हीसाठी वापरू शकता। जितपत तुम्हाला ग्रेव्ही पातळ जाड हवी असेल त्यानुसार तुम्ही हे पाणी वापरू शकता। आता हे जे गरम झालेलं ताटलीवरचं पाणी असतं ना, तेच त्याच्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला ग्रेव्ही आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची। बघा, आता चिकन मस्तपैकी 7 ते 8 मिनटं मी शिजवून घेतलं होतं। त्याचा जो रस्सा आहे तो तुम्ही बघू शकता, खूप असा चविष्ट असा झाला होता आणि मस्तपैकी बघा, ही आपली ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे। चिकनही छानपैकी शिजलेलं आहे। आता ही चिकनची ग्रेव्ही आहे, तुम्ही राईसबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। अप्रतिम अशी ही चव ह्या चिकनला येते। एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल ना मंडळी, तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर कशी वाटली रेसिपी ही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा बनवून तुम्ही हे चिकन बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपला जो व्हिडिओ आहे ना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि
लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.